नमस्कार मैत्रिणींनो. ज्या ब्लॉगिंग करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, तर त्यांच्यासाठी हा मी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजकाल YouTubeवरती ब्लॉगिंगचा ट्रेंड खूप चाललेला आहे आणि त्याच्यात म्हटलं तर डेली रुटीन. आता लोकांना इतरांची आयुष्य पाहायला खूप पसंत करतात लोकं. पण तुमच्या मनात पण असा प्रश्न आला असेल, की "अरे, माझं आयुष्य तर एकदम साधं आहे. त्यात काय आता मी दाखवणार आणि रोज-रोज काय मी दाखवणार?" तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज ना मी तुम्हाला सुरुवातीपासूनचा शेवटपर्यंत डेली रुटीनचा व्हिडिओ कसा शूट करायचा ह्याची मी सविस्तर माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी अशी एक स्क्रिप्ट सांगणार आहे ज्याने व्हिडिओ नक्की व्हायरल होईल तुमचा. सगळ्यात आधी तर बोलूया तयारीबद्दल. अनेक लोकांना असं वाटतंय, की ब्लॉगिंगसाठी महागडा कॅमेरा किंवा iPhone हवा, पण हे अजिबात खरे नाही हं. कारण कॅमेराचं म्हणाल ना, तर तुमच्याकडे जो काही स्मार्टफोन आहे, तो पुरेसा आहे. फक्त त्याच्या कॅमेरा लेन्स स्वच्छ पुसून घ्या आणि ऑडिओचा विचार केला तर ना, ब्लॉगमध्ये तुमचा आवाज स्पष्ट येणे खूप महत्त्वाचे असते. आणि त्यासाठी तुम्ही एक स्वस्त कॉलर माईक वापरू शकता किंवा वायरलेस माईक घेऊ शकता. जर माईक नसेल ना, तर शांत ठिकाणी फोनच्या जवळ येऊन बोला. म्हणजे तुमचा छान आवाज येईल. आणि प्लॅनिंग ब्लॉग सुरू करण्यापूर्वी ना, आदल्या रात्री विचार करा, की उद्या तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये कोणता खास गोष्ट दाखवणार आहेत. जसे की सकाळी उठणे, स्पेशल नाश्ता बनवणे, ऑफिस किंवा कॉलेजला जाणे किंवा संध्याकाळचं वर्कआउट एवढं जरी प्लॅनिंग केलत ना तुम्ही, तरी भरपूर होईल. आता बोलूयात आपण ब्लॉगची सुरुवात नेहमी उत्साही आणि फ्रेश कशी करायची? तर सकाळचा शॉट घ्यायचा. सकाळी उठल्यावर खिडकीतून दिसणारे वातावरण किंवा चहा, कॉफी बनवताचा एक चांगला शॉट घ्या. आणि कॅमेऱ्याशी संवाद. चहाचा कप हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर या आणि प्रेक्षकांना म्हणा, "गुड मॉर्निंग मित्रांनो." असा आवाज तुमचा दिवस खूप छान करेल आणि खास म्हणजे काय तुम्ही खास त्यांच्यासोबत बोलाल हे जास्त महत्त्वाचं असेल. आता त्याच्यानंतर आपण बघूयात हुक. हुक तयार करा. सुरुवातीच्या 1 मिनिटातच ना प्रेक्षकांना सांगा, की आजच्या ब्लॉकमध्ये पुढे काय मनोरंजक घडणार आहे. यामुळे लोक तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील. दुपारच्या भागात तुमच्या रुटीनचे मुख्य कारण येते बघा. इथे तुम्हाला स्टोरी टेलिंग म्हणजेच एक गोष्ट सांगण्याची कला वापरायची आहे. फक्त कॅमेरा पकडून चालत राहू नका. तर प्रेक्षकांशी आहे ना गप्पा मारा. अ, आणि या गप्पांमध्ये तुम्ही काही ना आपले महाभारत किंवा रामायण याच्यातल्या काही एक म्हणजे उत्साही गोष्टी ना त्यातल्या तुम्ही भाग त्याच्यातले सांगू शकताय बघा. तर तसं काहीतरी करू शकताय. त्याच्यानंतर व्हरायटी शॉट्स आपल्याला ठेवायला लागतील. समजा तुम्ही अभ्यास करत आहात, तर फक्त एकाच जागेवरून शूट करू नका. तर एकदा पुस्तकाचा क्लोजअप शॉट घ्या, एकदा तुमचा लांबून शॉट घ्या. याला आपण बी रोल म्हणतो. यामुळे व्हिडिओ बोरिंग वाटत नाही आणि त्याच्यानंतर तुमच्या भावना त्यांच्यासोबत शेअर करा. जर तुम्हाला कामाचा कंटाळा आला असेल किंवा काही आनंदी झाला असेल, तर का आनंदी झालात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून प्रेक्षक तुमच्याशी कनेक्ट राहतील. संध्याकाळी तुमचे रुटीन संपवताना तुम्ही दिवसाचा अनुभव शेअर करू शकता. कारण आता सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे एडिटिंगचा. तुम्ही कितीही चांगले शूट केले तरी योग्य एडिटिंगशिवाय ब्लॉग अपूर्णच असतो. आता ॲप्स कोणत्या-कोणत्या वापरायच्या? तर मोबाईल एडिटिंगसाठी ना व्हीएन ॲप एडिटर, CapCut किंवा InShot हे फ्री आणि सोपे ॲप्स आहेत बघा. हे तुम्ही वापरू शकताय. त्याच्यानंतर बोरिंग भाग काढून टाकायचा त्याच्यातला. आता व्हिडिओमधील शांतता, अडखळलेले भाग किंवा जास्त लांबलेले शॉट्स कट करून टाका. व्हिडिओ फास्ट आणि एगोजिंग ठेवा. म्हणजे जेणेकरून ना प्रेक्षकांना बघायलाही ते आनंद वाटेल आणि इंटरेस्ट वाटेल. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक. आता ब्लॉगमध्ये हलके आणि कॉपीराईट फ्री संगीत वापरू शकताय तुम्ही. मग ते तुम्ही शॉर्टसाठी वापरू शकताय आणि लाँगसाठी पण वापरू शकताय. पण ते कॉपीराईट पडणार नाहीत असे तुम्ही वापरू शकताय. आता व्हिडिओ तर झालाय, पण आता तुमचाच व्हिडिओ लोकं का पाहतील किंवा ते बघून ते रिएक्ट होतील यासाठी आहे ना तुम्हाला एक कडक आणि व्यवस्थित थंबनेल हवं आणि ते थंबनेल तुमचे थंबनेल स्वच्छ आणि आकर्षकच असावे बघा. कारण त्यावर तुमचा हसणारा फोटो किंवा ब्लॉगमधील एखादा मुख्य गोष्टीचा फोटो हे असेल ना, तर ही लोकं त्याच्यावर क्लिक करतात. आता टायटलमध्ये सस्पेन्स किंवा उत्सुकता निर्माण करायला पाहिजे. जसं की माझे रोजचे कष्टाचे रुटीन किंवा आज माझ्यासोबत काय झाले, असं डेली रुटीन आणि याच्यासोबत तुम्हाला छानपैकी डिस्क्रिप्शन सुद्धा लिहावं लागेल आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टॅग्स द्यायला लागतील. तर टॅग्समध्ये तुम्ही डेली रुटीन, मराठी व्लॉग्स, हॅशटॅग व्लॉगर हे हॅशटॅग तुम्ही वापरू शकताय.
आता वेळ आले आहे की आपल्याला सिक्रेट टिपची. तर डेलीचे रुटीनचे व्लॉग यशस्वी करण्यासाठी आपल्याला एकच नियम आहे बघा, रियालिटी म्हणजेच खरेपणा. कॅमेऱ्यासमोर खोटे वागू नका. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला दाखवा. लोकं तुमच्या साधेपणाच्या प्रेमात पडतील. तुमच्या महागड्या वस्तूंच्या नाही किंवा दुसऱ्या गोष्टी कोणत्या नाही, तर तुमच्या खरेपणाच्या प्रेमात पडतील लोकं. आता हे आली ती कन्सिस्टन्सी. आठवड्यातनं किमान 2 ब्लॉग तर नक्कीच तुम्हाला अपलोड करावे लागतील. तर अशा प्रकारे मित्रांनो, वाट कसली बघताय? आजच तुमचा फोन उचला आणि पहिले डेली रुटीनचे व्लॉग शूट करण्याला सुरुवात करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.